ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 7वा भाग. फोर्ट स्टायकिन जहाज मुंबई बंदरात पोहोचून 2 दिवस उलटले होते. 14 एप्रिलचा दिवस उजाडला. व्हिक्टोरिया डॉकमध्ये फोर्ट स्टायकिन सारखीच आणखी 10 जहाजं लागली होती. शेजारच्या प्रिन्सेस डॉकमध्ये 9 जहाजं लागली होती. त्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासूनच या सर्व जहाजांनी विविध ठिकाणहून वाहून आणलेला विविध प्रकारचा माल उतरवून घेण्याची एकच धांदल उडाली. फोर्ट स्टायकिनवरचं सामानही उतरवून घेणं चालू होतं. दुपारचे 12:30 वाजले आणि जेवणाची वेळ झाली. माल उतरवून घेणारे हमाल आणि त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या मुकादमांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. धक्क्यावरच ते जेवून घ्यायला लागले. ही नेहमीची बाब होती. 15-20 मिनिटात जेवून ते तिथेच थोडीशी सावली पाहून लवणले. अंग मेहनत करणाऱ्या कामगारांना दुपारची अर्ध्या तासाची झोप आवश्यक असते. हे सुद्धा रुटीन होतं. एप्रिल महिन्यातला मुंबईतला उकाडा उष्णतेने घाम अंगभर भरून राहिला होता. फोर्ट स्टायकिन पासून 4-5 जहाजं सोडून पुढे काही अंतरावर असलेल्या एका जहाजातले 2 अधिकारी वारा खात त्यांच्या जहाजाच्या डेकवर उभे होते. त्यांचंही जेवण नुकतंच आटोपलं होतं आणि ते गप्पा मारायला डेकवर आले होते. बोलता बोलता आजूबाजूच्या परिसरावर सहज म्हणून नजर फिरवत होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष फोर्ट स्टायकिनवर गेलं. फोर्ट स्टायकिनच्या 2 नंबरच्या कप्प्यातून धूर येतोय असं त्यांना वाटलं. त्यांनी आणखी काळजीपूर्वक पुन्हा तिकडे पाहिलं, पण आता धूर दिसत नव्हता. कदाचित असा भास झाला असेल म्हणून त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या गप्पा सुरू ठेवल्या. दुपारी पाऊणच्या दरम्यान धक्क्यावर उभ्या असलेल्या पोलिसांनाही फोर्ट स्टायकिनच्या एका कप्प्यातून धूर येताना दिसला होता. पण बोटीवरची माणसं काय ते बघून घेतील असं म्हणून त्यांनीही तिकडे दुर्लक्ष केलं. अशा लहान सहान आगी तर लागतच असतात, त्यापैकीच ही एक असावी असं त्यांना वाटलं असावं. आणि अशा लहान आगी विझवण्याची प्रत्येक जहाजावर व्यवस्था असते आणि त्या विझवल्याही जातात. त्यामुळे त्या पोलिसांनी तिकडे लक्ष दिलं नाही. दुपारचा 1:30 वाजला. जेवणाची सुट्टी संपली आणि कामगारांनी पुन्हा काम सुरू केलं. आदल्या दिवशी क्रेन न आल्यामुळे फोर्ट स्टायकिनवरचं भंगार उतरवण्याचं काम तसंच राहिलं होतं. ते त्यांनी आज करायला घेतलं. भंगार उतरवण्यासाठी जड क्षमतेची क्रेन अखेर आज आली होती. त्या क्रेनचा हुक जहाजावर सोडण्यात आला, पण तो त्या भंगार ठेवलेल्या 2 नंबरच्या कप्प्यात जाईनासा झाला. 3 वेळा प्रयत्न केल्यानंतर तो एकदाचा त्या 2 नंबरच्या कप्प्याच्या आत पोहोचला. हुकला भंगाराचा गठ्ठा अडकवला आणि क्रेनच्या चालकाला हुक वर घेण्याची सूचना केली. जसा तो भंगाराचा गठ्ठा क्रेनच्या हुकला अडकून कप्प्यातून वर आला, त्याबरोबर पांढऱ्या धुराचा एक मोठा लोळ 2 नंबरच्या कप्प्यातून भस्कन वर आला. प्रथम पांढरा आणि विरळ असलेला तो धूर हळूहळू दाट काळपट रंगाचा होऊन बाहेर यायला लागला. 2 नंबरच्या कप्प्यात खाली कुठेतरी आग धुमसत असल्याचं सर्वांच्याच लक्षात आलं. लगेच जहाजावरचा फायर अलार्म वाजवला गेला. जहाजावर असलेल्या आग विझवण्याचे 3 पंप सुरू करून 2 नंबरच्या कप्प्यात पाण्याचा जोरदार मारा करण्यात आला. त्याबरोबर आग नेमकी कुठे लागली आहे हे तपासण्यासाठी जहाजावरचा एक फायरमन त्या कप्प्यात उतरायचा प्रयत्न करायला लागला, पण धुरामुळे त्याला आतवर जाताच आलं नाही. एव्हाना जहाजावरचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुढचा धोका लक्षात यायला लागला. आग विझवण्यात दंग असलेले फायर ब्रिगेडचे कर्मचारी आणि धक्क्यावरच्या इतर फायरमनना
बोटीत मोठ्या प्रमाणावर स्फोटकं आहेत हे माहीत नव्हतं. म्हणून ते दूर असलेल्या ठिकाणी पाणी फवारण्याच्या कामात लागले होते. तरी आग म्हणल्यावर माणूस घाबरतोच. त्याप्रमाणे सामान उतरवून घेण्यासाठी आलेले हमाल जहाजापासून दूर जाण्याचा प्रयत्न करायला लागले आणि तेवढ्यातच कुणीतरी फायर म्हणून जोरात ओरडलं आणि एकच धावपळ सुरू झाली. जो तो जहाजापासून लांब पळण्याच्या मागे लागला. जहाजावरच्या पंपाने आत कुठेतरी लागलेली आग विझत नाही हे लक्षात आल्यावर धक्क्यावर असलेले मोठ्या क्षमतेचे पंप सुरू करण्यात आले. पुढची 45 मिनिटं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. तरीही आग आटोक्यात येत नाही हे पाहून मुंबई फायर ब्रिगेडला कॉल दिला गेला. फायर ब्रिगेडच्या गाड्या दुपारी 2:25 तिथे पोहोचल्या. गोदीमध्ये तशा साधारण आगी लागतच असत. त्यापैकीच ही एक असावी म्हणून फायर ब्रिगेडने फक्त 2च गाड्या पाठवल्या होत्या. नेमकी किती मोठी आग लागली आहे आणि बोटीवर किती प्रचंड प्रमाणात स्फोटकं आहेत याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. अजूनही आग दिसत नव्हती, मात्र धूर येत होता. धुराचं प्रमाण आणि दाटपणा वाढत चालला होता. फोर्ट स्टायकिनच्या डेकवर बोटीचा फर्स्ट ऑफिसर हेंडरसन आग विझवणाऱ्या फायरमनशी आग नेमकी कुठे लागलीये त्याचा आधी शोध घ्यावा म्हणून वाद घालत होता. आग नेमकी कुठे लागलीये याची काहीच माहिती नसताना तो फायरमन मात्र आग नक्की विझेल याची खात्री देत होता. आत किती मोठा बॉम्ब आहे याची त्याला कल्पना नव्हती. 2 नंबरच्या कप्प्यात सर्वात तळाला सोनं होतं. त्याच्यावर दारू गोळ्याचे पेटारे आणि त्याच्याही वर कापसाच्या गासड्या दाबून भरलेल्या होत्या. हेंडरसनला कापसाच्या गासड्यांना आग लागली असेल तर पुढचा विनाश अटळ आहे हे ध्यानात आलं आणि स्वतःच 2 नंबरच्या कप्प्यात आगीचा शोध घेण्यासाठी आपण उतरावं असा निर्णय त्यानं घेतला. तो आत उतरला. आज आपण ऐकला मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 7वा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले हे मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची, ही कहाणी अज्ञात